2017च्या मोठ्या खंडानंतर राज्यातील बहुतेक मोठ्या महानगरपालिकांच्या निकाल अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये बाहेर येणार आहे. मात्र ज्यावेळी मतदान करून मतदार बाहेर आले, त्यानंतरचा एक्झिट पोल काय सांगतोय? राज्यामध्ये अनेक एक्झिट पोल समोर आलेत आणि त्याचा जो काही ट्रेंड आहे, त्या ट्रेंडमध्ये पुणे महानगरपालिका पुन्हा एकदा भाजपाच्याच ताब्यात जाताना पाहायला मिळते आहे. आणि नेमकी ती कशी जाती आहे याचं विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आलो. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की 2017 पूर्वी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, पण त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडच्या ताब्यात सुद्धा ही महानगरपालिका राहिलेली आहे. म्हणजे पुणे जिल्ह्याचा विचार करता पुणे जिल्हा जर ग्रामीण भाग आपण याच्यामध्ये पकडला तर आपल्याला माहिती आहे की पवारांच्या विचारांचा जिल्हा आहे. पुणे शहर मात्र कायम भारतीय जनता पार्टीसोबत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि तोच ट्रेंड याही महानगरपालिकेमध्ये सेट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला भारतीय जनता पार्टीकडून खूप कॅज्युअली निवडणूक घेण्यात आली होती. मात्र जसजशी निवडणूक पुढे जात होती तसतशी अजित पवार आणि त्यांची यंत्रणा अगदी भारतीय जनता पार्टीसमोर संघर्ष उभा करत होते. म्हणून हे आकडे समजून घेण्याआधी, एक्झिट पोलचे आकडे समजून घेण्याआधी आपण नेमकं संख्याबळ किती आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये 2017ला ज्यावेळी विसर्जित झाली महानगरपालिका त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे की 162 नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेमध्ये 2017मध्ये भारतीय जनता पार्टीकडे 97 नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस होती, म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्रित होते, त्यावेळेस 40 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. शिवसेना ठाकरे गट म्हणजे एकूणच ठाकरे आणि शिंदे त्यावेळेस एकाच शिवसेनेमध्ये होते. अर्थात ती शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच होती. तर त्यावेळी 10 शिवसेनेकडे होते, काँग्रेसकडे 9 नगरसेवक होते, मनसेकडे 2 नगरसेवक होते. हे सगळं चित्र बघितल्यानंतर आत्ताच्या एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत, तर बहुतेक जेवढे काही एक्झिट पोल समोर येत आहेत, वृत्तवाहिन्याचे एक्झिट पोल आहेत, काही संस्थांचे एक्झिट पोल आहेत, त्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये पुणे महानगरपालिका पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी जनमतचा आपण जर सर्वे बघितला, जो TV9च्या माध्यमातून पुढे आला, त्यात या खेपेला महानगरपालिकेमध्ये जवळपास भारतीय जनता पार्टी 93 जागेपर्यंत जाईल असं सांगण्यात आलंय, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस 43 जागापर्यंत जाईल, काँग्रेस 8 जागेवरती असेल आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 8 जागेवरती. म्हणजे आपण जर जनमतचा आकडा बघितला तर राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या इथे वाढताना पाहायला मिळते. कारण आपल्याला जसं यापूर्वीच आपण बघितलं की 2017च्या महानगरपालिकाच्या वेळी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ 40 नगरसेवक होते, ते मात्र आता अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत, म्हणून त्यांचा आकडा जवळपास 52 पर्यंत जाताना पाहायला मिळतोय. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की काँग्रेस 8 जागावरती आहे. म्हणजे आपण एक आकडा बघितला की काँग्रेस 9 ते 10 जागावरती कायम पुण्यामध्ये असते, तो आकडा अगदी सेट होताना पाहायला मिळते. मात्र मी जशी पुणे महानगरपालिकेची निवडणूक बघतोय, 2च पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. म्हणजे जर आपण 2017 पूर्वीचा इतिहास बघितला तर ज्या राज ठाकरे यांनी मुंबईनंतर नाशिक पुण्यावरती लक्ष केंद्रित केलं होतं, त्यांची यंत्रणा रस्त्यावरती पाहायला मिळत होती, तशी मनसेची मोठी यंत्रणा सध्या रस्त्यावरती पाहायला मिळाली नाही. त्यानंतर नंबर जो लागतो तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा पुण्यामध्ये फारशी आक्रमकपणे प्रचारात उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या भोवतीच पुण्याची ही निवडणूक फिरत होती. आणि त्यामुळं आता जे काही ट्रेंड पुढे येत आहेत, काही मिनिटांमध्ये पुढच्या आपल्याला खरं तर पुण्यात नेमकी सत्ता कुणाची हे कळणार आहे. मात्र त्याआधीचे ट्रेंड काय सांगतायत, एक्झिट पोल काय सांगतायत, मी तुम्हाला जनमतचा ट्रेंड सांगितला. त्यानंतर साम टीव्हीचा जो सर्वे आहे तो मात्र अजित पवारांसाठी अगदी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या जवळ जातानाचा सर्वे सामने मांडलेला आहे. भारतीय जनता पार्टीसाठी मात्र धक्कादायक सर्वे म्हणायला पाहिजे, कारण इतर सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टी ही 90चा आकडा पार करताना पाहायला मिळते. आणि जसं आपल्याला माहित आहे की 162 म्हणजे 81 नगरसेवक बहुमतात येण्यासाठी लागत असतात, त्यापेक्षाही जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीकडे येतील असे जरी इतर सर्वे सांगत असले तरी साम टीव्हीचा जो काही सर्वे आहे तो मात्र सांगतोय की भारतीय जनता पार्टीचे 70 नगरसेवक निवडून येतील. अजित पवार गटाकडे मात्र 65 नगरसेवक होतील. म्हणजे अजित पवार गट आणि भाजप एकत्रितपणे पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेत येऊ शकतात असं सामचा सर्वे सांगतोय, जिथे एकनाथ शिंदेना त्यांनी 12 जागा दिल्यात. आणि हे बघत असताना दुसरी गोष्ट बघितली पाहिजे की खरं तर एकनाथ शिंदे पुणे महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने लढतील, ते भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा सोबत असतील का अशी चर्चा होत असतानाच
एकनाथ शिंदे यांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार उतरवले. भारतीय जनता पार्टीला खरं तर सुरुवातीला अंदाज येत नव्हता, मात्र त्यानंतरच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, तरी पण शिवसेना जी एकनाथ शिंदेची आहे ती सुद्धा 10-12च्या पुढे जाताना पाहायला मिळत नाही. खरं तर यापूर्वी शिवसेनेचे 10 नगरसेवक होतेच आणि मनसेचे 2 होते 2017ला. आता सुद्धा तोच ट्रेंड काम पाहायला मिळतोय. आपण जे बघतोय 10-12च्या एकूण शिवसेनेचे नगरसेवक असतील. यापुढचा जो काही सर्वे आलाय, तो एक्झिट पोल आलाय, तो काय सांगतो तर तो प्रापचा सर्वे आहे, ज्यामध्ये असं म्हटलं की भाजपा 91 जागेवरती निवडून येते, राष्ट्रवादी काँग्रेस 43 जागेवरती निवडून येते आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत असताना एक गोष्ट अजित पवारांनी खरं तर फार खुबीनं केली. नगरपालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांची मदत घेतल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांसोबत युती केली. आपण बघितलं की पुणे महापालिकेमध्ये सुद्धा शरद पवारांचे अनेक कार्यकर्ते नेते हे अजित पवारांच्या नगरसेवकांचा उमेदवारांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि हे सगळं करत असताना अजित पवारांनी ते सगळं केलं जे भाजप करते. म्हणजे खरं तर मी असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की भारतीय जनता पार्टीसोबत अजित पवार आल्यानंतर त्यांची जी काही छबी बदलली आहे, मग ती सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून असेल, एकूण भाषणाच्या शैलीप्रमाणे असतील, की म्हणजे आपण बघितलं असेल एकाच ठिकाणी सत्तेत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये अजित पवारांनी मोठी मोहीम उघडली. सुरुवात जरी पिंपरी चिंचवडमधून झाली असली तरी पुण्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीला दम भरण्यात अजितदादा कमी राहिले नाहीत, मागे राहिले नाहीत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जी 90च्या पुढे जाताना पाहायला मिळते, त्याचं कारण आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीनं प्रचार करत होती, त्या प्रचाराला पुढे नेत असतानाच भारतीय जनता पार्टीने मात्र शेवटच्या आठवड्यामध्ये जी रणनीती आखली, कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी या महानगरपालिकेच्या शेवटची सभा घ्यायची होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहर निवडलं. केवळ पुणे शहर निवडलं नाही तर पुणे शहरातील गोखले नगर परिसर निवडला. आपल्याला माहिती आहे शिवाजीनगर आणि गोखले नगरमध्ये भारतीय जनता पार्टीने इथे ताकद लावली आणि अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टी खरं तर ताकद लावत होती जिथे अजित पवार यांनी मोठी व्यूहरचना तयार केली होती. खरं तर अजित पवारांच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये पुढे जाण्याचं नेमकं गमक काय, कारण आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं जे काही प्राबल्य आहे पुणे महानगरपालिकेवरती ते जशाच तसं राहिल्याचं चित्र आपल्याला या सगळ्या एक्झिट पोलमधून दिसतंय. एक मात्र खरं आहे की अजित पवारांनी ज्या प्रकारे पुणे महानगरपालिकेमध्ये शरद पवारांसोबत युती केली, त्यानंतर जे उमेदवार घेतले, कारण ज्या दिवशी खरं तर निवडणुकीला सुरुवात झाली त्यावेळेस असं म्हटलं जायचं की अजित पवारांकडे उमेदवार सगळे नव्हते, मात्र भारतीय जनता पार्टीकडले जवळपास 20 ते 25 उमेदवार घेऊन त्यांना तिकीट अजित पवारांनी दिलं आणि त्याच उमेदवाराच्या जोरावरती अजित पवार आता जवळपास 45 ते 50चा आकडा पार करतायत, हे एक्झिट पोल सांगतायत. आणि हे करत असताना अमोल बालवडकर सारखा एक भाजपचा कार्यकर्ता जो अजित पवारांनी सोबत घेतला आणि भारतीय जनता पार्टी समोर अगदी बोलण्यासाठी ठेवला. म्हणजे एकीकडे अजित पवार विरुद्ध चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ असा संघर्ष होत असताना ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला हे लक्षात आलं की पुणे शहरामध्ये अजित पवारांची यंत्रणा ही जोरदार कामाला लागली आहे, त्यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीनं शेवटच्या 3 ते 4 दिवसामध्ये आपल्या नेत्यांची फौज इथे उतरवली. रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते 3 दिवस पुण्यात राहिले. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी जर मुंबईनंतर सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट कुठल्या शहरावरती केलं असेल तर ते पुणे शहरावर केलं होतं. आणि म्हणून जशी मुंबई ही भारतीय जनता पार्टीच्याच ताब्यात राहील असं हे सगळे आकडे सांगतायत, तसंच पुणे शहर सुद्धा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहतंय. अर्थात यात अजित पवारांनी मागच्या 15-20 दिवसामध्ये जी निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, जी राबवली, कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे की अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी एक संदेश जो लोकांना द्यायचा प्रयत्न केला की बाहेरच्या लोकांच्या हातामध्ये ही महानगरपालिका देऊ नका. म्हणजे काय तर भारतीय जनता पार्टीच्या हातात देऊ नका. अगदी भारतीय जनता पार्टीवरती थेट आक्रमण अजित पवार यांनी शब्दाच्या माध्यमातून अनेक व्यासपीठावरनं पुण्यात केले. मात्र हे होत असताना भारतीय जनता पार्टीनं जे काही नियोजन शेवटच्या काळामध्ये केलं आणि त्यात आपण बघतोय की उपनगरामध्ये म्हणजे पुणे उपनगराचा जो काही भाग आहे, ग्रामीण भागाचा भाग येतो, तिथे अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमकपणे प्रचारात पुढे राहिली आणि कदाचित आता काही वेळाने जे काय आकडे येतील त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुणे शहरामध्ये जो काही बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीच्या मताचा समजला जातो ती मात्र आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले. एक नक्की आहे की सत्तेत एकाच पक्षात राहत असताना सुद्धा एकमेकाच्या विरोधामध्ये अगदी ताकदीनं भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार निवडणूक लढले. आता या निवडणुकीमध्ये आकडे काय बदलतात, अजित पवारांचे किती नगरसेवक निवडून येतात की भारतीय जनता पार्टीचे किती नगरसेवक निवडून येतात, हे आता काही मिनिटावरती कळणार असलं तरी एक मात्र खरं आहे की पुणे शहर हे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहणार आहे
आणि अजित पवार आपले जे काही नगरसेवकाचा आकडा आहे ते सुद्धा शाबूत ठेवण्यात यशस्वी होत आहेत. धन्यवाद.